होडगी रोड परिसरातील सोसायटीची जागा हडप करण्यासाठी पुनर्वसनाचा डाव आखण्यात आल्याचा गंभीर आरोप गणेश हाऊसिंग सोसायटीतील सभासदांनी केला आहे। सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरातील रिलायन्स स्मार्ट बाजाराच्या शेजारी असलेल्या श्री गणेश फ्लॅट ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतून पुनर्विकासाच्या नावाखाली मोठा घोळ सुरू असल्याचा गंभीर आरोप काही सभासदांनी केला आहे। संचालक मंडळ आणि बिल्डर यांनी संगनमत करून सभासदांचा विश्वासघात केला असून सोसायटीची जागा हडप करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे। सन 1988 पासून अस्तित्वात असलेल्या या सोसायटीत शत्रुघ्न, भरत, लक्ष्मण, श्रीराम, वाल्मिकी, व्यास, विश्वामित्र, लव, कुश, धर्मा आणि श्रीकृष्ण अशा 11 इमारती असून एकूण 144 सदनिका आहेत। इमारती सुस्थितीत असून पुढील 20 ते 25 वर्षे पुनर्विकासाची आवश्यकता नसल्याचं बिल्डिंग ऑडिटमधून स्पष्ट होत असल्याचा दावा सभासदांनी केला आहे। सभासदांच्या म्हणण्यानुसार सोसायटीचे चेअरमन सोमनाथ नागनाथ सोलापुरे, उपसचिव विजय महादेव पवार, खजिनदार विजयकुमार कृष्णात कोल्हापुरे, सचिव सचिन दत्तात्रय गोरे, सत्यजित शरदराव किणीकर, मेघा अरुण देशपांडे, रेखा भाऊसाहेब पवार, शिल्पा दत्तात्रय शृंगारपुरे, शुभदा प्रवीण देशमुख, मेघा महेश कुलकर्णी, सुनंदा दत्तात्रय नारायणकर, प्रतीक्षा प्रभाकर कुलकर्णी आणि सुनील दिगंबर कोकाटे यांनी सभासदांना विश्वासात न घेता पुनर्विकासाचा घाट घातला। 1.5 वर्षांपूर्वी अनेकांना सदनिका रिकाम्या करण्यास भाग पाडण्यात आलं आणि रहिवाशांना बाहेर पडावं लागल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पुनर्विकासासाठी नेमका बिल्डर कोण आहे, त्याच्याशी कोणते करार झाले आहेत याबाबत संचालक मंडळानं कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही। हे प्रकरण जिल्हा सहकारी न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयानं करारपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप ते न्यायालयासमोर सादर करण्यात आले नसल्यानं पुनर्विकास कराराबाबत संशय अधिकच गडद झाला आहे। सभासदांचा आरोप आहे की पुनर्विकासाच्या नावाखाली बेकायदेशीर नोटिसा देऊन फ्लॅट रिकामे करण्यात आले, त्यानंतर पुन्हा कोणी राहायला येऊ नये म्हणून महानगरपालिकेची अधिकृत परवानगी न घेता काही सदनिकांची तोडफोड करण्यात आली। या प्रकाराबाबत महानगरपालिकेनं नोटीस बजावल्याचंही सांगितलं जात आहे, मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दरम्यान दत्तात्रय सखाराम सुरवसे यांनी 2 मार्च 2026 रोजी पाडकाम आणि बांधकाम परवान्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे। या प्रस्तावाला काही सभासदांनी विरोध दर्शवत 13 मार्च 2026 रोजी पालिका आयुक्त आणि नगररचना विभागाच्या उपसंचालकांना लेखी हरकत दिली होती, मात्र त्या हरकतीची दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। सभासदांच्या म्हणण्यानुसार नगररचना विभागातील नीलकंठ मठपती यांनी परवानगी आम्ही देणार, तुम्हाला काय करायचं ते करा, कोर्टात जा अशा शब्दात धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। सोसायटीचे मूळ बिल्डर दत्तात्रय सखाराम सुरवसे यांनी आस्थागायत सोसायटीच्या नावावर जमीन हस्तांतरित केलेली नाही, तसंच 10 डिसेंबर 1988 पासून त्या जागेवर लक्ष्मी सहकारी बँकेचं 10 लाख रुपयांचं कर्ज असल्याचं सभासदांचं म्हणणं आहे। पुनर्विकासापासून जमीन सोसायटीच्या नावावर होणं आवश्यक असताना तसं झालं नसल्यानं भविष्यात जमिनीवर मालकी हक्काचा वाद निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। याशिवाय सोसायटीच्या जागेत बेकायदेशीर आणि निनावी शाळा चालवणं, सोसायटीची भिंत पाडून शाळेसाठी रस्ता काढणं, तसंच राजू दत्तात्रय सुरवसे यांनी बोअरवेलवर कब्जा करून पाणी पुरवठा बंद केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। सोसायटीतील तेजस्विनी दवेवाले, प्रियांका परिचारक, विलास कुलकर्णी, रेखा आहेरवाडी, प्रतिभा बगले यांच्यासह अनेक सभासदांनी या पुनर्विकास प्रक्रियेला उघड विरोध दर्शवला आहे। जोपर्यंत सर्व प्रक्रिया पारदर्शक होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या फ्लॅटचा ताबा देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। दरम्यान 10 जून 2026 रोजी महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद गोविंदवार यांनी
संचालक मंडळासोबत सोसायटीतील इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा लावल्या. मात्र या इमारती प्रत्यक्षात धोकादायक नसून रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठीच हा प्रकार रचला गेल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. एकूणच श्री गणेश हाऊसिंग सोसायटीतील पुनर्विकास प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून संचालक मंडळ, बिल्डर आणि संबंधित प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर पाडकाम आणि पुनर्विकासाला आळा घालावा अशी मागणी सभासदांकडून करण्यात येत आहे. बिल्डिंग सोडून बाकीचे 10 बिल्डिंग धोकादायक म्हणून चिटकून गेले नोटीस आणि त्याच्यावर नाही ते सुद्धा आपल्या बरोबरच मानले. मग ते कसं काय आणि यामध्ये धर्मा म्हणून एक नाव आहे ना, धर्मा हे 10 नंबर बिल्डिंग आहे. श्रीकृष्ण हे 11 नंबर बिल्डिंग आहे. ते जर आपल्या सोसायटीचं जर नसेल मग 10 नंबर त्याला कसं काय पडतं, नंबर कसं काय पडले? कुठली बिल्डिंग चांगली आहे? धर्म सगळे चांगले चांगली आहे.